प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आणि आपण शेवटाकडे आलेलो आहोत प्रियांनो. आणि शेवटचा एक शब्द राहिलेला आहे. आणि आपल्यामध्ये शमुएल आहे, आराधना आहे. ते पुढे येत असताना टाळ्या वाजवून देवाचं स्वागत करूया. देवाला धन्यवाद देऊया. Praise the Lord, church. How many people are sleeping? Say hallelujah. How many people are sleeping? Say hallelujah. आणि जे लोक झोपलेले आहेत ते म्हणा हालेलुया. How many people are awake? Say hallelujah. आणि जे लोक जागे आहेत ते म्हणा हालेलुया. So you can be seated. आणि आपण आपल्या जागेवरती बसूया. So before going to work, आणि वचनामध्ये जाण्याच्या आधी I have to show one small clip, just a 1 minute clip. आणि मला एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे जो फक्त 1 मिनिटाचा आहे. I request you all who are sitting back, come front. आणि मी तुम्हा प्रत्येकाला विनंती करतो जे लोक मागे बसले आहेत तुम्ही थोड्या वेळासाठी पुढे या. To see the video, and who are sitting here, they can turn their chairs in the right side. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे या आणि तुमच्या चेअर्स तुम्ही या साइडला टर्न करा. Do it fast because we don't have a time. आणि लवकर लवकर करूयात कारण आपल्याकडे वेळ थोडा आहे. Yeah, everyone is ready? It is visible? आणि सर्वजण तयार आहेत का? सर्वांना दिसत आहे का? So everyone know my word is finished. आणि सर्वांना माहिती आहे की माझा जो शब्द आहे तो आहे पूर्ण झाले आहे. Yeah, finished. पूर्ण झाले आहे. And when I asked to God, what do you mean by finished? आणि ज्या वेळेस मी देवाला विचारलं की तू ज्या वेळेस म्हटला की पूर्ण झाले आहे त्याचा अर्थ काय आहे? Anyone know? आणि कोणाला माहिती आहे का? So in Greek that word called, आणि ग्रीक मध्ये त्या शब्दाला असं म्हटलेलं आहे tetelestai. थेतेलेस्ताय. What? Tetelestai. Repeat me, Abby. Tetelestai. आणि माझ्या मागे म्हणा थेतेलेस्ताय. Tetelestai means it is finished. आणि थेतेलेस्ताय म्हणजे हे पूर्ण झाले आहे. And that meaning is the win the battle. आणि त्याचा अजून एक अर्थ असा आहे की युद्ध जिंकलेलं आहे. Second meaning is pay fully. Pay fully. पेड फुल्ली. अच्छा. आणि दुसरा अर्थ असा आहे की पूर्ण म्हणजे पेड झालेला आहे. Amen. So it is finished means, आणि पूर्ण झाले आहे म्हणजे हा अर्थ आहे त्याचा. okay. Last night आणि काल रात्री I was talking to God. आणि मी देवाशी बोलत होतो. God, this word is so short. आणि देवा हा जो शब्द आहे तो फार छोटा आहे. It is finished. आणि फक्त पूर्ण झाले आहे. And I want to speak about this. आणि मला ह्या शब्दाविषयी बोलायचं आहे. So I tell the Lord, before I go, I will finish. आणि मी जाण्याच्या आधी मी गेलं की लगेच तो शब्द पूर्ण होऊन जाईल. Yeah, it's easy. It is finished. आणि फार लहान शब्द आहे पूर्ण झाले आहे. But God take me last time so deeply. आणि मग देवाने मला फार आतमध्ये नेलं त्याच्यामध्ये. When Jesus said it is finished, आणि ज्या वेळेस येशू म्हणाला पूर्ण झाले आहे, he don't wipe his weakness. आणि He don't weakness. He was not in weakness. आणि तो अशक्तपणामध्ये नव्हता. He was roaring the victory. आणि जो विजय आहे तो ते घेऊन चालत होता. He was not giving up. आणि तो सोडून देत नव्हता. He was stepping up. आणि तो पायरीवरती चढत होता. It was not just the end of the story. आणि हा त्या जो गोष्ट होती त्या गोष्टीचा शेवट नव्हता. It was the start of the story. आणि त्या गोष्टीची सुरुवात ती होती. Right? Amen. Many people think when Jesus said it is finished, that means Jesus died on the cross. आणि बरेच लोक असा विचार करतात की ज्यावेळेस येशू म्हटला की पूर्ण झाले आहे म्हणजे येशू त्या ठिकाणी मरण पावला. Many people think now Jesus not capable of this to hold that pain.
आणि बरेच लोक असा विचार करतात की येशूमध्ये आता क्षमता करतात की येशू आता काहीच करू शकत नाही No, Jesus cannot tolerate this all thing. आणि येशू आता या सर्व गोष्टी सहन नाही करू शकत आहे. That's why many people think Jesus said finished. आणि म्हणून असा लोक विचार करतात की येशू म्हणाला पूर्ण झाले आहे. That's why many people say Jesus said finished, that means Jesus died. आणि म्हणूनच लोक म्हणतात की येशू म्हटला की पूर्ण झाले आहे आणि येशू मरण पावला. Let me tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Jesus never died. आणि येशू कधीच मेला नाही. His flesh died, but his spirit was life forever. आणि त्याचं जे शरीर आहे ते मेलं होतं पण त्याचा आत्मा नेहमी जिवंत होता. Right? Amen. आमेन. What finished? आणि पूर्ण झाले म्हणजे काय? You see that video? आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला. What you see in that video? What was coming in Jesus' body? आणि तुम्ही काय पाहिलं त्या व्हिडिओमध्ये? Sickness, condemnation, आणि जे आजार होते, जे त्रास होते, ते your सर्व problems, आणि सर्व your guiltness. आणि तुमच्या सर्व समस्या, तुमचे आजार, That all was coming in the heart, in the dark light, right? आणि ते सर्व जे आजार, ज्या समस्या आहेत त्या हृदयामध्ये येत होत्या. Yeah, you see that video? आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का? I guarantee you, when you see that video, goosebumps are coming, right? आणि मला सांगू द्या, ज्या वेळेस तुम्ही तो व्हिडिओ पाहत असाल निश्चितच तुमच्या अंगावरती काटे आले असतील. Right? When that all dark smokes was coming in Jesus आणि inside the body, जो तो धूर, जो डार्क तो धूर त्याच्यामध्ये जात होता. and last he said it is finished. आणि सगळ्यात शेवटी तो म्हणाला पूर्ण झाले आहे. That means your problem, your struggles are finished. आमेन. आणि याचा अर्थ हा आहे की तुमचे सर्व प्रॉब्लेम, तुमच्या सर्व समस्या संपलेल्या आहेत. Let me tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Jesus come here with the one purpose and the one goal. आणि येशू या जगामध्ये आला आणि त्याचं एक उद्दिष्ट होतं जगामध्ये येण्यासाठी. To save us. आणि आपलं तारण करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. Not heal fully and halfly. आणि अर्ध पूर्ण करणं किंवा अर्ध तारण करणं नाही. Not deliver you. आणि आपल्याला मुक्त करणं नाही. Not heal you also. आणि तुम्हाला आपल्याला पूर्ण आरोग्य देणं नाही. He come आणि तो आला to fully redeem you. आणि पूर्ण मुक्त करण्यासाठी तो आलेला To fully आहे. redeem you. पूर्ण मुक्त करण्यासाठी And तो on आला. the cross, आणि त्या क्रूसावरती every prophecy are fulfilled. आणि प्रत्येक जी भविष्यवाणी होती ती पूर्ण झालेली आहे. Every promise are done. आणि पूर्ण ज्या काही भविष्यवाण्या झालेल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. And every prophecy done perfectly on the cross. आणि प्रत्येक जी भविष्यवाणी झालेली आहे ती पूर्ण झालेली आहे परफेक्टपणे क्रूसावरती. Jesus' goal was to save you and me. आणि देवाचं उद्दिष्ट हेच होतं की तुम्हाला आणि मला तारण देणं. Right? Save you and me from the condemnation, from the guiltness, from the sickness, from the problem, from the everything to save us. आणि प्रत्येक गोष्टीमधून देवाची एकच इच्छा होती की त्याने आपलं तारण करावं, समस्येमधून, आजारामधून आणि प्रत्येक परिस्थितीमधून त्याने आपलं तारण करावं. That is called the finished. आणि त्याला म्हणतात की पूर्ण झाले Some आहे. people understand what is the finished. आणि किती लोकांना कळत आहे की पूर्ण झाले Some आहे people म्हणजे काय. understand telestai. आणि थेलेस्थिया आहे किती लोकांना कळत आहे. Amen. आमेन. Tell to your neighbor it is finished now. आणि तुमच्या शेजारच्या व्यक्तीला सांगा पूर्ण झाले आहे. Amen. आमेन. One thing I want to tell you that is many people will agree, many people will not be agree. आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे पण त्या गोष्टीमध्ये काही लोक माझ्या सोबत असतील, काही लोक नसतील. Okay. Yesterday night I was asking what is Good Friday. आणि मी विचारत होतो की गुड फ्रायडे म्हणजे काय, उत्तम शुक्रवार म्हणजे काय. I asked Jesus what is Good Friday. आणि मी येशूला विचारलं उत्तम शुक्रवार काय आहे. Jesus said, I didn't know. You only people are celebrating that Good Friday. आणि येशू मला म्हणाला की मला माहिती नाही काय आहे कारण तुम्हीच त्याचं नाव ठेवलेलं आहे उत्तम शुक्रवार. It is okay to follow the rituals. आणि हे चांगलं आहे की आपण आपल्या जे विधी आहे, जे धर्म आहे ते पाळत आहोत. But we don't know what is Good Friday. पण आपल्याला माहितीच नाहीये की उत्तम शुक्रवार काय आहे. If the non-believer आणि जे अविश्वासणारे लोक आहेत in your college, in your office, in your school, आणि तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कामामध्ये they come to you. आणि ते तुमच्याकडे येतात. Happy Good Friday, brother. Happy Good Friday, sister. हॅपी गुड फ्रायडे असं तुम्हाला ते विश करतात. Right? बरोबर. Then you say, no, Good Friday is not means Good Friday. It's the sad Friday. आणि मग तुम्ही कदाचित त्यांना सांगता की गुड फ्रायडे म्हणजे गुड फ्रायडे नाहीये, तो दुःखाचा दिवस आहे. Then he asks you, why sad Friday? आणि मग ते तुम्हाला विचारतात का दुःखाचा शुक्रवार आहे. Brother, Jesus died for you and me for our sins. आणि येशू तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या क्रूसावरती मेला. Yeah?
We say that. आणि आपण असं त्यांना सांगतो. Let me tell you, Good Friday is Good Friday, not a sad Friday. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जो उत्तम शुक्रवार आहे तो उत्तमच आहे, तो दुःखाचा नाहीये. We have to celebrate this day आणि आपल्याला तो आनंद करण्याचा दिवस आहे. with a joy, with a happiness. आणि आनंदाने तो आपल्याला साजरा करण्याची गरज Not आहे. died. आणि येशू कधीच मेला नाही. Jesus died in the flesh, आणि येशू त्याच्या देहामध्ये मरण but पावला, in the spirit he was live forever पण and त्याच्या he will. आत्म्यामध्ये तो नेहमी जिवंत होता. Amen. आमेन. So when your friend tell you Happy Good Friday, आणि ज्या वेळेस तुमचे मित्र मैत्रिणी तुम्हाला हॅपी गुड फ्रायडे विश करतील, wish them Good Friday and tell them what is Good Friday. आणि तुम्ही देखील त्यांना म्हणा की हॅपी गुड फ्रायडे, आणि काय गुड फ्रायडे आहे तुम्ही त्यांना सांगा. Good Friday is that आणि गुड फ्रायडे हा आहे की we are free from everything आणि आपण सर्व गोष्टीतून मुक्त झालेलो and आहोत, we have to rejoice that thing. आणि आपल्याला त्या गोष्टीचा आनंद करण्याची गरज आहे. Let me tell you one thing, if you are in the problem, if you are in the struggles, आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही त्रासामध्ये आहात, तुम्ही समस्येमध्ये आहात, are you be happy? आणि तुम्ही आनंदी असणार आहात का? Are you be happy? तुम्ही आनंदी असता का ज्यावेळेस Let me tell you त्रासामध्ये? one thing, when Jesus said it is finished, that means finished. आणि मला सांगू द्या, ज्यावेळेस येशू म्हणाला पूर्ण झाले आहे, म्हणजे ते पूर्ण झालं आहे. That means you are not in the problem, not in the struggle. आणि याचा अर्थ हाच आहे की तुम्ही आता आजारात नाहीये, तुम्ही समस्येमध्ये नाहीये, तुम्ही त्रासामध्ये नाहीये. Let me tell you one short story. आणि मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू द्या. There was the man, his name was Jack. आणि एक माणूस होता, त्याचं नाव जॅक होतं. Right? What was his name? Jack. आणि त्याचं नाव जॅक होतं. And Jack was the person who was very sad. आणि जो जॅक होता तो फार दुःखी होता. And he was in condemnation, in struggle. आणि जो जॅक होता तो त्रासामध्ये, समस्येमध्ये होता. And he was always blaming him. आणि तो नेहमी स्वतःला दोष द्यायचा. And whenever he got out, आणि ज्या वेळेस तो बाहेर जायचा, people used to name him. आणि लोक त्याला नाव द्यायचे, He is the useless. आणि हा काही कामाचा He is the नाहीये, big sinner. आणि हा मोठा पापी व्यक्ती आहे, आणि हा माणूस जो आहे तो फार मोठा पापी आहे. And when he was listening, the people are standing behind him talking like this. आणि ज्या वेळेस तो ते पाहायचा की लोक माझ्याविषयी असं बोलत आहेत, The every darkness of enemy is coming inside him. आणि जे काही ते दुष्टाचे जे काही चुकीच्या गोष्टी होत्या ते त्याच्या आतमध्ये येत होत्या. Every darkness, he was in the darkness. आणि तो अंधारामध्ये होता, आणि म्हणून अंधाराच्या ज्या गोष्टी And होत्या, he was saying, I am so guilt about this. आणि तो म्हणत होता की मला ह्या गोष्टीचं फार गिल्ट किंवा मग असं वाईट वाटतंय, And I am so in the problem now. आणि मी फार समस्येमध्ये आहे. So one day he was walking outside, आणि एक दिवशी तो बाहेर चालत होता, and while walking, आणि चालत असताना he saw the one church. आणि त्याने एक चर्च पाहिलं, And don't know how, आणि माहिती नाही कसं, he went inside the church. And when he आणि ज्या वेळेस तो बसला, pastor said, it is finished. आणि पास्टर म्हणाले की पूर्ण झाले आहे. It is finished. आणि पास्टर म्हणाले पूर्ण झाले And आहे. he was crying so much. आणि तो फार रडत होता. He was crying so much. आणि तो फार रडत होता. And after that, आणि he त्याच्यानंतर went home. आणि तो घरी गेला, He slept. आणि तो झोपला. In the dream, आणि त्याच्या स्वप्नामध्ये Jesus came. येशू त्याच्या स्वप्नामध्ये आला. Jesus came. येशू आला. And let me tell you one thing. आणि- Jack was wearing one jacket. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, जो जॅक होता त्या जॅकने एक जॅकेट घातलेलं होतं. The jacket आणि ते जॅकेट was named like a label here, the sinner. आणि त्या जॅकेट वरती असं लिहिलेलं होतं की पापी व्यक्ती, The big sinner. आणि मोठा पापी व्यक्ती, The struggle man. आणि त्रासामध्ये असलेला व्यक्ती, The guilt man. आणि वाईट वाटणारा व्यक्ती. Whatever people say, आणि जे काही लोक बोलायचे, every label was in his jacket. आणि त्याचे ते सर्व जे काही व्यक्तींनी त्याला नावं ठेवलेले होते ते सर्व त्याच्या जॅकेट वरती होतं. But when Jesus came, आणि ज्या वेळेस येशू आला, he removed his jacket. आणि त्याने त्याचं जॅकेट काढलं, Every guiltness, every problem, every struggle, आणि सर्व त्रास, सर्व आजार, सर्व वाईटपणा, I take away from you. आणि येशू त्याला म्हणालाय, सर्व मी तुझ्यापासून दूर नेत आहे, I carry this now. आणि हे मी घेत आहे, And you are free now. आणि आता तू मुक्त You आहेस, are free now. आणि तू आता मुक्त आहेस, Everything is finished now. आणि आता सर्व पूर्ण झालं आहे. Amen. आमेन. How many believe that everything is finished? आणि किती लोक विश्वास ठेवतात सर्व पूर्ण झाले आहे. Amen. आमेन. Point 2 now. आणि दुसरा पॉइंट आपण पाहू. Price is paid.
आणि जी किंमत आहे ती मोजलेली आहे Sin has a cost. आणि पापाला किंमत आहे Death has a claim. आणि Death has a claim. आणि जे मरण आहे त्याच्यासाठी देखील किंमत मोजावी लागते. But Jesus paid fully. आपण येशूने पूर्ण किंमत मोजली आहे He didn't leave you to die. आणि येशूने तुम्हाला यासाठी सोडलेलं नाहीये की मरण्यासाठी. Right? He didn't leave you to die. आणि येशूने तुम्हाला यासाठी नाही मुक्त केलं किंवा सोडलेलं आहे तुम्ही मरावं. But He gave you the eternal life. पण येशूने तुम्हाला अनंतकालिक जीवन दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. In every mistake, in every failure, आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये, प्रत्येक अपयशामध्ये, every broken chain, आणि प्रत्येक जी चैन आहे, जी तुटलेली चैन आहे, every broken chain has defeated on the cross. आणि प्रत्येक जी तुटलेली चैन आहे ती क्रूसावरती गेलेली आहे. तुटली गेलेली आहे. Yeah, amen. Amen. How many people believe that? आणि किती लोक असा विश्वास ठेवतात? Let me tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Take an example. If you are in the college, you are doing, आणि आपण एक उदाहरण घेऊयात की तुम्ही कॉलेजमध्ये आहात which is the hard subject? आणि एक फार अवघड सब्जेक्ट आहे, विषय आहे. Which is that? Which? Maths. Okay. We will take maths. Okay. Commerce. Okay. आणि आपण मॅथ्स हा शब्द घेऊयात. Okay. You have boards exam now of commerce. आणि आता तुमच्या बोर्डच्या एक्झाम आहेत Now you कॉमर्सच्या are preparing for that. आणि तुम्ही त्याच्यासाठी तयारी करत आहात. Now it's the 4 year you are in the same class. आणि आता 4 वर्ष झालेले आहेत, तुम्ही एकाच वर्गामध्ये आहात. You keep failing that exam. आणि तुम्ही एक फक्त आणि फक्त नापास आणि नापास होत आहात. Yeah, how many? 4 year. 4 वर्ष. This is your 5th year. You have to pass now. आणि आता हे 5वं वर्ष आहे आणि आता तुम्हाला पास व्हायचं आहे. Don't know how you have to pass. आणि माहिती नाही पण तुम्हाला पास व्हायचं आहे. You know your teacher also saying he is doing so much. आणि तुमची टीचर पण म्हणत आहे की आता हा फार कष्ट करत आहे. Why he is not passing? आणि तरी देखील का हा पास नाही होते. He is doing so much struggle. He is doing everything. He is learning. आणि तो फार त्रास करून घेत आहे, तो This is now अभ्यास करत 5th आहे. year to pass. आणि 5th year. आणि हे 5वं वर्ष आहे पास होण्यासाठी. Only last chance. आणि शेवटचं वर्ष आहे ते. Think that you are 4 in the same class doing same study. आणि विचार करा 4 वर्ष तुम्ही एकाच वर्गामध्ये आहात आणि तोच अभ्यास तुम्ही 4 वर्ष करत आहात. Then teacher think. आणि मग त्या टीचरने विचार केला, Now I don't want this boy or this girl. आणि मग ती टीचर म्हणाली की मला आता हा व्यक्तीच नकोय. Yeah, I don't want now this 6th year also he come and they give same exam. आणि माझी इच्छा नाहीये की त्या व्यक्तीने परत 6व्या वर्षी यावं आणि एक्झाम द्यावी. So what teacher did? आणि मग टीचरने काय केलं? Give paper like that where is answer and also a question also. आणि मग त्या टीचरनी त्याला डायरेक्ट पेपरच देऊन टाकला ज्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहिलेलं होतं. Teacher said you are passed now. आणि टीचर म्हणाली तू आता पास झालेला आहेस. You don't have to do anything now. आणि आता तुला काहीच करण्याची गरज नाहीये. In the same way, आणि अशाच you प्रकारे are trying to be free from the struggles. आणि तुम्ही प्रयत्न करत आहात तुमच्या त्रासामधून You are मुक्त trying to होण्यासाठी. be free from your weakness. आणि तुम्ही प्रयत्न करत आहात तुमच्या आजारातून मुक्त You होण्यासाठी. are trying to be free from your condemnations. आणि जे काही आपल्याला वाईट विचार येतात, जे काही आपल्याला वाईट आपल्या स्वतःविषयी वाईट विचार येतात, You're तर trying- त्याच्यापासून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहोत. You are trying to free from your addictions. आणि जे काही चुकीच्या गोष्टींची सवय आपल्याला आहे त्याच्यापासून मुक्त होण्याचा You प्रयत्न keep करत आहात. trying. आणि तुम्ही फक्त प्रयत्न आणि प्रयत्न करत आहात. But Jesus give you the answer and everything like a teacher. He has tell you are passed now. You are free. आणि येशूने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. जसं त्या टीचरने त्या मुलाला प्रश्न आणि उत्तर दिलं, तसंच येशूने तुम्हाला ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे आणि तुम्ही पास झालेला आहात. That means you are free. आणि याचा अर्थ आहे तुम्ही मुक्त आहात. Yeah. How many people say it is finished now? आणि किती लोक म्हणू शकतात की पूर्ण झाले आहे It is finished. Everything is finished. आणि सर्व काही पूर्ण झाले आहे. You know, many people what they think Good Friday is for the repent our sin. आणि बरेच लोक विचार करतात की जो उत्तम शुक्रवार आहे तो पश्चातापासाठीच आहे. Yeah.
बरोबर. साल भर पाप करेंगे, गुड फ्राइडे को आके पश्चाताप करेंगे. आणि वर्षानुवर्ष पाप करायचा आणि मग परत गुड फ्रायडे शुक्रवारी यायचा आणि पश्चाताप करायचा. Let me tell you one thing, he have forgive your every sin. That means you will not do against sin against the God. आणि येशूने मला तुम्हाला सांगू द्या, येशूने ऑलरेडी तुमचे पाप जे आहे त्याची क्षमा केलेली आहे आणि याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जाऊन पुन्हा पाप करावं. Amen. That means not on Good Friday you will cry daily. आणि याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक उत्तम शुक्रवारी तुम्ही रडलं पाहिजे. We have to cry now, Jesus on the cross. आणि प्रत्येक शुक्रवारी असं नाहीये की आपण प्रत्येक उत्तम शुक्रवारी असं नाहीये की आपण रडायलाच पाहिजे. Right? Good Friday is for that we have to celebrate that we are free from the everything. आणि आपल्याला उत्तम शुक्रवार जो आहे तो आपल्याला उत्साह करायचा आहे, आनंद करायचा आहे की आपण सर्व गोष्टीतून मुक्त झालेलो आहोत. Because कारण क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. Come on, क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. बस बस बस. Yeah, the devil is loose. Amen. आणि सैतान हारलेला आहे. Third point is आणि the victory is yours. आणि तिसरा जो पॉइंट आहे तो आहे की विजय तुमचा आहे. It is finished means आणि पूर्ण झाले आहे म्हणजे it is finished. आणि पूर्ण झाले आहे म्हणजे पूर्ण झाले आहे. Yeah, you don't have to try आणि तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाहीये to finish that all thing what Jesus has finished. आणि तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायची गरज नाहीये जे येशूने ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे. Because Jesus has finished that everything already. आणि येशूने ऑलरेडी ते पूर्ण केलेलं आहे. You don't work like you are defeated. आणि तुम्हाला असं काम करू नका की तुम्ही हारलेले आहात. Don't walk like you are defeated. आणि असं चालू नका की तुम्ही डिफीट मध्ये किंवा कर्जामध्ये आहात. Walk like you are already victory. आणि असं चाला की तुम्ही विजयामध्ये Walk आहात. like you have win the battle. आणि असं चाला की तुम्ही युद्ध जिंकलेलं आहे. Amen. So when the life hate you so bigly, आणि मग ज्या वेळेस जे जीवन आहे ते तुम्हाला फार वाईटरित्या हेट करायला लागतं, द्वेष करायला लागतं. so hardly, आणि खूप द्वेष करायला लागतं. stand up and say to enemy, आणि त्या द्वेषाच्या विरोधात, त्या सैतानाच्या विरोधात उभं राहा. enemy, it is finished everything on the आणि त्या cross. दुष्टाला म्हणा की पूर्ण झाला आहे. Enemy, it is everything finished. आणि सांगा दुष्टा पूर्ण झालेला आहे. Yeah, I will be sad आणि मी दुःखी असू शकतो. for the non-believing people who are not get salvation. I will pray for them. I will cry for them. आणि मला दुःख करायचं आहे जे अविश्वासणारे लोक आहेत, ज्यांचं तारण झालेलं नाही, अशा लोकांसाठी निश्चित मला दुःख करायचं आहे. But I will not be sad for me because I पण have मी माझ्या finished. स्वतःसाठी दुःखीत असलं नाही पाहिजे. Because Jesus has finished for me everything. कारण की येशूने माझ्यासाठी सर्व काही पूर्ण केलेलं आहे. Tell to your neighbor, खत्म हो गया है सब कुछ. आणि तुमच्या शेजारच्या व्यक्तीला सांगा खतम हो गया, पूर्ण Your झालेलं आहे. problems are finished. आणि तुमच्या समस्या संपलेल्या आहेत. Your condemnation are finished. आणि तुमचे जे काही वाईट विचार आहेत ते संपलेले आहेत. Amen. आमेन. If you believe, tell to your neighbor. आणि जर तुमचा विश्वास असेल तर तुमच्या शेजारच्या व्यक्तीला सांगा. Tell that tetelestai. तेतेलेस्ताय. That means you are the win the battle. आणि त्याचा अर्थ आहे तुम्ही युद्ध जिंकलेलं आहे. What? आणि काय? Tetelestai. तेतेलेस्ताय. When the problem come to you, when the struggle come to you, when the finance come to you, आणि ज्या वेळेस तुमच्या समोर समस्या येतात, आजार येतात, आर्थिक समस्या येते, let me tell you, tetelestai. आणि मला सांगू द्या, म्हणा ते तेतेलेस्ताय. Amen. आमेन. How many people believe everything is finished now? आणि किती लोक विश्वास ठेवतात सर्व काही पूर्ण झाले आहे. How many people believe I will rejoice this day? आणि I will rejoice this day. आणि किती लोक विश्वास ठेवतात की मी आजच्या दिवशी आनंद करेल. Amen. आमेन. I want to tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. If your friend, आणि जर तुमचा मित्र किंवा if मैत्रीण, your college neighbor, college friend, आणि तुमचं कॉलेजची मित्र किंवा मैत्रीण, office friend are wishing you Good Friday, आणि तुमचे कॉलेजचे किंवा ऑफिसचे मित्र मैत्रिणी तुम्हाला जर गुड फ्रायडे विश करत आहेत, tell them what is Good Friday. आणि त्यांना सांगा की गुड फ्रायडे काय आहे. Because when you tell them, आणि कारण की ज्या वेळेस तुम्ही त्यांना सांगताल they will get salvation. आणि कदाचित त्यांचं तारण होईल. They will understand someone died for my sin. आणि त्यांना कळेल की माझ्या पापासाठी कोणीतरी मेलेला आहे. Amen. आमेन.
they will get salvation. आणि निश्चित त्यांचं तारण होईल. Because many people what they say Good Friday is not means Good Friday, that is sad Friday. आणि बरेच लोक असं म्हणतात की उत्तम शुक्रवार म्हणजे तो उत्तम नाहीये, तर तो वाईट किंवा दुःखाचा दिवस आहे. You know brother, I want to go to church and cry for my sin. आणि मग तुम्हाला माहितीये का, लोक म्हणतात की भावा मला माझ्या चर्चमध्ये जायचे आणि माझ्या पापांसाठी मला रडायचं आहे. तूने भी पाप किया, चल मेरे साथ रोने. आणि तू पण पाप केलंय का, चल माझ्या सोबत रडायला. Let me tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Your sin have been forgiven 2000 years ago. आणि तुमची जे पाप आहे त्या पापांची 2025 वर्षापूर्वी क्षमा झालेली आहे. When Jesus said it is finished, that means it is finished. आणि ज्या वेळेस येशू म्हणालेला आहे पूर्ण झाला आहे म्हणजे पूर्ण झालेला आहे. You know there is a word, if king said it is finished means. आणि ज्या वेळेस राजा म्हणतो की पूर्ण झाला आहे, त्यावेळेस राजाचं काय म्हणतात, जे राजा बोलेल तेच खरं. खत्म हो गया तो खत्म हो गया. उसके आगे कुछ नहीं, पीछे कुछ नहीं, left right, कुछ नहीं. right, it is finished means finished. आणि You don't have to be in the condemnation, in the struggle, in the same problem every year. आणि पूर्ण झाले आहे म्हणजे ते पूर्ण संपलेलं आहे आणि पूर्ण झालेलं आहे, म्हणून तुम्हाला पुन्हा त्या आजारामध्ये, पूर्ण त्या त्रासामध्ये जाण्याची गरज नाहीये. And let me tell you one thing, Good Friday means Good Friday only. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जो उत्तम शुक्रवार आहे तो उत्तमच आहे. Right, Good Friday means it's a very very good Friday for us. आणि जो उत्तम शुक्रवार आहे तो फार आणि फार चांगला Because दिवस आहे on आपल्यासाठी. this day our struggle, everything are finished. आणि आजच्या दिवशी आपले सर्व त्रास, आपले सर्व आजार, आपल्या सर्व समस्या संपलेल्या आहेत. So I want to tell you one thing, celebrate this Good Friday in the happy way, in the joyful. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आजचा तो दिवस आहे तो आनंदाने सेलिब्रेट करा, आनंदाने साजरा करा. Go and eat biryani, chicken, whatever you want you can eat. आणि घरी जाऊन बिर्याणी बनवा, जसं ईस्टरला बनवतात तसं आज देखील बिर्याणी बनवा. जाऊन असं खिचडी भात वगैरे खाऊ नका. Don't think we have to eat dal rice only, sad. आणि असा विचार करू नका की आज आम्हाला फक्त डाळ भातच खायचा आहे. Let me tell you, it is finished mean it is finished. आणि मला सांगू द्या, जे पूर्ण झालं आहे म्हणजे पूर्ण झालं आहे. Now I have a new dialogue for me. It is finished mean it is finished. If problem is coming to you, enemy is coming to say that it is finished mean it is finished. खत्म हो गया तो खत्म हो गया है भाई. Amen. How many people are feeling the power of the God here? आणि आज किती लोक या ठिकाणी देवाच्या सामर्थ्याने मुक्त झालेले आहेत. Amen. आमेन. Good Friday is the Good Friday. We will celebrate that joyfully and happily. आणि उत्तम शुक्रवार हा अति उत्तम आहे आणि आपण तो साजरा करणार आहोत. Because क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. How many people are ready to enjoy this song now? आणि किती Let's लोक stand on the तयार feet. आहेत हे गाणं एन्जॉय करण्यासाठी, आणि आपण आपल्या जागेवरती उभं राहूयात. Ready? Come on, clap. Everyone. क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब कोई शक्ति. तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब कोई शक्ति. तेरे भवन में मारेंगे भरपूर. यीशु के संग तो जीवन में संतुष्टि है. Let me tell you one thing, तेरे भवन में आनंद की भरपूरी. What do you have to say? If you are believing everything is finished for you, so you have to declare that hey hey hey, that means ha ha ha. आणि ज्यावेळेस आपण म्हणत आहोत की क्रूस पर हुई समाप्ती, आणि ज्यावेळेस हे हे येतं त्यावेळेस आपल्याला बोलायचं आहे. याचा अर्थ हा आहे की तुम्ही ज्यावेळेस बोलणार आहात त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाविषयी ते कबूल करणार आहात. Ready? क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति.
तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। Come on, sing. भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। हाँ, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में। बोलो भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में। हे मेरा प्यारा उमड़ उमड़ के भरे, Come on, मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। मेरा प्यारा, हे मेरा प्यारा उमड़ उमड़ के भरे, मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। तेरे भवन में आनंद की भरपूरी, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि। तेरे भवन में आनंद की भरपूरी, यीशु तू संग तो, यीशु तू संग तो, यीशु तू संग तो जीवन में। Come on, shout for Jesus. Amen. Everything is खत्म हो गया है। Amen.